नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। दररोजची साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन ट्रिक दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर आता अशा प्रकारच्या ज्यावेळी आपण साड्या ज्यावेळी नेसायच्या असतात तर डेली वेअरसाठी त्यावेळी आपण जास्तीत जास्त क्रेपच्या किंवा जॉर्जेटच्या वगैरे ज्या साड्या असतात त्यांचा आपण वापर करतो। तर ह्या साड्या नेसताना आपल्याला काय करायचं आहे, साडी टक करण्यापूर्वी पहिल्यांदा जे साडीचं टोक असतं त्या ठिकाणी आपल्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करायची आहे। आणि अशा ज्या साड्या असतात ते जे साडीचं टोक असतं ते सरकलं जाऊ शकतं, त्यामुळे तिथे आपल्याला गाठ बांधायची आहे। आता इथे साडी आपली टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। पदराची जी दोन्ही टोकं आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून पदर पाठीमागून आपल्याला फिरून घ्यायचा आहे। तर एका हातात आपल्या पदराचं टोक घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या हातात पदराची जी एक बॉर्डर आहे ती आपल्याला धरायची आहे। त्याच्यामुळे काय होईल की जो पदर आहे तो आपला अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे, खाली वर किंवा अजिबात सरकणार देखील नाही आहे। आता इथे पदराची आपल्याला उंची बघायची आहे। उंची जी असते पदराची ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा हा पदर खाली यायला पाहिजे एवढी आपल्याला उंची घ्यायची आहे। त्याच्यानंतर पदराच्या आपण आता प्लीट्स काढायला घेतलेले आहेत। पदराच्या प्लीट्स काढताना शक्यतो तुम्ही डाव्या साईडने सुरुवात करा। पहिली जी प्लीट आहे ती तुम्हाला जितकी घ्यायची असेल तेवढी घ्यायची आहे। अगदी मोठी प्लीट तुम्हाला इथे घ्यायची नाही आहे, मीडियम साईजमध्ये घ्यायची आहे आणि राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या मात्र तुम्हाला पहिल्या प्लीटच्या मानाने थोड्याशा लहान घ्यायच्या आहेत। आता पदराच्या प्लीट्स घेताना तुम्हाला आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते तुम्हाला एकत्र करताना समजा प्रॉब्लेम येत असेल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, आपली जी हातातली बांगडी असते ना तर त्या बांगडीमध्ये आपल्याला हे पदराचं जे टोक आहे म्हणजे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने घालून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो जो आपला हात असणार आहे तो अशा पद्धतीने वरती घ्यायचा आणि बस आपल्या आता ह्या ज्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत। बघा ही अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे ज्या अगदी नवीन आहेत, बिगनर्स आहेत, ज्यांना जमतच नाही आहे त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे। तुमच्या अजिबात प्लीट्स हलणार नाहीत आणि तुम्ही बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्याही अगदी व्यवस्थितपणे एकत्रही करू शकता। तर आता इथे बघा खांद्याच्या या ठिकाणीच मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र केल्यात आणि त्याच्यानंतर आता इथे पदराला मी पिन लावणार आहे। पदराला पिन लावताना तुम्हाला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते बघा तर त्या ठिकाणी आपल्याला पिन आहे ती लावायची आहे। तर इथे तुम्ही हवं तर यू पिनचाही वापर करू शकता, यू पिन किंवा जी एक्स पिन असते त्यांचाही वापर केला तरी काही नाही, कारण की आपण डेली यूजसाठी साडी नेसतो तर सेफ्टी पिनमुळे आपली साडी जास्त डॅमेज होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही इथे एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करू शकता। आता इथे समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत, आता ह्या साड्यांचा प्रॉब्लेम काय असतो बघा, आता ही क्रेपची साडी आहे तर तिचा प्रॉब्लेम काय असतो की समोरच्या ह्याच्या पदराच्या प्लीट्स असतात ना तर त्या अशा ना पसरल्या जातात, तर त्या पसरता कामा नये त्यासाठी आपण काय करू शकतो, इथे एक दुसरी जी सेफ्टी पिन आहे छोटीवाली तर ती ते आपण लावू शकतो। तर ती लावताना तुम्हाला काय करायचं आहे, पहिली जी गळ्याजवळची प्लीट आहे ती थोडीशी फोल्ड करायची आहे, म्हणजे ती एकदम गळ्याजवळ येणार नाही, ती फोल्ड करायची आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या तुम्हाला एकत्र अशा करायच्या आहेत आणि वरची प्लीट बाजूला करून आतल्या साईडने तुम्हाला ही जी सेफ्टी पिन आहे ती लावायची आहे। छोटी लावा पिन म्हणजे ती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला लागू शकणार। आता याच्यामुळे बघा ह्या ज्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते जास्त पसरणारही नाहीत आणि जी आपली गळ्याजवळची जी प्लीट आहे पहिली तर ती एकदम गळ्याजवळ येते, तीही आपली गळ्याजवळ येणार नाही। आता पदराचा आपला भाग रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता इथे साईड फिटिंग अप्लाय करायची आहे। तर साईड फिटिंगसाठी आपल्याला जे थोडंसं जे असं अंतर आहे साडीचं ते आपल्याला तेवढं ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। निऱ्या काढताना पहिली जी निरी असते ती आपली मोठी येणार आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र आपल्याला थोड्याशा मीडियम साईजमध्ये काढायच्या आहेत। आता इथे मी ब्लाऊज पीस काढलेला नसल्यामुळे ह्या साडीच्या निऱ्या तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला भेटत असतील। आता इथे वरती तुम्ही बघत असाल तर वरच्या ज्या दोन निऱ्या आहेत त्यांच्यामध्ये स्पेस नाही आहे, त्याच्यामुळे त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या नाही आहेत। तर मी काय करणार आहे, वरच्या दोन निऱ्या सोडणार आहे आणि त्याच्यानंतर त्या दोन निऱ्यांची मिळून एकच अशी मोठी निरी इथे मी काढलेली आहे। आता इथे नवीन एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथे बघा साईड फिटिंगसाठी आपण जो साडीचा भाग सोडलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि पहिल्यांदा आपण इथे निऱ्या टक करणार आहोत। निऱ्या टक करताना एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथे, तो लक्षात ठेवा। वरची जी आपली निरी असणार आहे एकदम वरची तिथलं जे आपलं उजव्या साईडचं जे साडीचं फॅब्रिक असणार आहे तर ते आपल्याला तिथे टक करायचं नाही, फक्त बाकीच्या निऱ्या टक करायच्या आहेत, पण ते जे फॅब्रिक आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आता ते का ठेवायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्या आधी इथे आपण साईड फिटिंग जी आहे ती आधी करून घेऊया। इथे साईड फिटिंगसाठी आपण साडीचा भाग थोडासा सोडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा,
की पहिल्यांदा आधी निऱ्यांच्या आतल्या साईडने तो जो साईड फिटिंगचा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला असा वरती खेचून घ्यायचा आहे। वरती खेचून घेतल्यानंतर तुम्ही इथे काय करू शकता, एक रबर घेऊ शकता, जो आपल्या केसांचा बघा कापडी जो रबर असतो तो आपल्याला घ्यायचा आहे इथे। आणि तो जो रबर आहे तो या साडीचा जो म्हणजे भाग आपण साईड फिटिंगसाठी सोडलेला आहे त्याला आपल्याला इथे लावायचं आहे। रबर लावायचं आणि बस आपल्याला ते त्या ठिकाणी टक करायचं आहे। हा रबर मी लावलेला आहे बघा, कारण की आपली ही जी साईड फिटिंग आहे ती अजिबात सुटणार नाही, कारण की रबर लावल्यामुळे तिथे ती अडकून अशी राहू शकते। आता इथे मी निऱ्यांना पिन लावत आहे। आता ही जी पिन आपण वापरली आहे ती पिन आपल्या निऱ्यांना आपण लावली आहे, ती दिसता कामा नये यासाठी मी बघा बाकीच्या सगळ्या निऱ्या मी टक केलेल्या होत्या, फक्त ती वरची जी निरी आहे तिथला जो भाग होता निऱ्यांचा तो मी टक केलेला नव्हता। तर तो पहिल्यांदा मी पिन लावून घेतली आणि त्याच्यानंतर तो साडीचा भाग मी टक केला आणि उजव्या साईडला आपला थोडासा साडीचा भाग राहिला होता तो छोटासा फोल्ड केला आणि बस टक केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डेली यूजची साडी नेसलात ना तर अजिबात तुमची साडी सैल होणार नाही, अगदी जशाच तशी राहणार आहे। निऱ्या पण बघा आपल्या हळूहळू खाली सरकत येतात, तर त्याही तुमच्या निऱ्या अजिबात सरकणार नाहीत आणि साडी एकदम जशी आहे तशी राहणार आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।